एका नदीच्या काठावर एक बी पडले होते. ते खूप लहान होते. तिथे एक पक्षी आला आणि त्याला टोचून खाऊ लागला. मग बी म्हणाले, थांबा थांबा, ते जमिनीत बुडू द्या आणि पाणी वाढू द्या, मग तुम्ही मला खाऊ शकाल. पक्षी किलबिलाट करत उडून गेला. काही दिवसांनी पाऊस पडला आणि बी अंकुरले. काही दिवसांनी एक बकरी तिथे आली आणि अंकुर पाहून तिच्या तोंडात पाणी आले. ती त्यांना खायला गेली. मग तो अंकुर म्हणाला, थांबा थांबा, मुळे खोलवर जाऊ द्या, त्यांना पाणी आणि खत मिळू द्या, मग तुम्ही मला खाऊ शकाल. हे ऐकून बकरी मॅ मॅ करत निघून गेली. काही दिवसांनी बी एक लहान रोप झाले. एके दिवशी एक गाय तिथे आली आणि रोप खाण्यासाठी तोंड उघडले. मग रोप म्हणाली, थांबा थांबा, फांद्या वाढू द्या, त्यांना पाणी आणि खत मिळू द्या, मग तुम्ही मला खाऊ शकाल. हे ऐकून गाय कुरकुर करत निघून गेली. बरेच दिवस गेले आणि त्याचे खूप मोठे झाड होऊन फळे आली. एके दिवशी तेच पक्षी, बकरी आणि गाय तिथे आले. त्यांनी एकमेकांना विचारले की ते छोटे रोप कुठे आहे. मग झाड म्हणाले, मी बीज आहे, मी अंकुर आहे, मी रोप आहे, मी झाड आहे, मी तुम्हा सर्वांना मदत करू शकतो. हे ऐकून सर्वांना आनंद झाला. कथेचा बोध: संयम ठेवा, मेहनत करा आणि वेळेवर विश्वास ठेवा. यश आपोआप फळ देईल.